श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। सकाळचा व्हिडिओ मी काही कारणामुळे आज केला नाही, त्याबद्दल सर्वप्रथम तुमची माफी मागते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे की आपल्या स्वयंपाकघरामधल्या काही वस्तू आपले नशीब, आपलं आयुष्य, आपलं आरोग्य कशा प्रकारे बदलू शकतात। तसं तर स्वयंपाकघरातला म्हणजे अन्नपूर्णा मातेला आपण स्वयंपाकघरात जास्त स्थान देतो। जिथली अन्नपूर्णा माता म्हणजे स्त्री घरातली प्रसन्न, तिथे त्या घरात कशाचीच कधीच कमी पडत नाही असे वातावरण असते। त्यामुळे घरातली अन्नपूर्णा म्हणजे घरातलं किचन हे अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे। पूर्वीच्या स्त्रिया 90% किचन मध्ये असायच्या आणि 10%, 90 म्हणण्यापेक्षा 75% किचन मध्ये असायच्या आणि 25% बाकीची कामं आणि झोप त्या घ्यायच्या। आता थोडी परिस्थिती बदलली आहे। आता आपल्याकडे भांड्याला वगैरे म्हणजे जवळजवळ सगळ्यांकडे सगळ्याला थोड्या बायका असतात, त्यामुळे आपण आत्ताच्या बायका म्हणजे ज्या ऑफिशियल आहेत त्या बायका किचन मध्ये कमी असतात। मात्र पूर्वी तशी परिस्थिती नव्हती आणि त्यामुळे त्यांना इतक्या रेमेडीज माहित होत्या पूर्वीच्या बायकांना, आरोग्यापासून बाकी वैदिक सुद्धा, की त्यांना ज्योतिषांकडे किंवा दवाखान्यात जायची वेळ कमी यायची। आता आपल्या मुलांना सर्दी झाली, आपण दवाखान्यात जातो। आता आपल्या घरामध्ये काही घडलं की आपण एखाद्या चांगल्या ज्योतिषाकडे जातो। म्हणजे हे स्वाभाविक होत चाललेलं आहे की आता अशा गोष्टी आपण करतो। तर तुम्हाला मी आज स्वयंपाकघराशीच रिलेटेड काही असे उपाय सांगणार आहे जे केल्याने तुमच्या आयुष्यातील अनेक मोठी मोठी संकटे दूर होतील आणि लहान लहान संकटे सुद्धा दूर होतील। आता बघा, सगळ्यात पहिली गोष्ट आहे मीठ। इतकं महत्त्वाचं आहे मीठ की मीठ घरातली कुठलीही सगळी निगेटिव्हिटी घालवून टाकण्यास मदत करतं। आपण म्हणतो बघा, एक वाक्य आहे की खाल्ल्या मिठाला जाग। हे का म्हटलं जातं तर एक मिठामध्ये वजन आहे, मिठामध्ये ताकद आहे। अगदी शामबाल्याच्या कथेमध्ये सुद्धा मिठाचा हंडा दिल्यावर राजाला शामबाल्याने समजून सांगितलं की आळणी जेवण दिल्यावर काय होतं, म्हणजे कणभर मीठ, एवढंच मीठ सगळ्यात स्वयंपाकात कमी जातंय ते मीठ। मात्र त्याच्याशिवाय स्वयंपाक म्हणजे आपलं जेवण हे अधुरं आहे। त्यामुळे मिठाच्या रेमेडीज या अत्यंत जास्त महत्त्वाच्या आहेत। आता तुम्हाला जर दुकान आहे, तुमचं कोणत्याही प्रकारचं दुकान आहे आणि तुमचं जर दुकान चालत नाहीये तर काउंटरवर काचेच्या किंवा ते चिनी मातीचे जे बाउल असतात त्यामध्ये पिंक सॉल्ट म्हणजे बघा खडा मिळतो, असा अख्खा दगडच मिळतो पिंक सॉल्टचा। गुलाबी मीठ असतं, काळे मीठ, सेंधव मीठ, काळे नाही सेंधव मीठ ज्याला म्हणतात, रॉक सॉल्ट ज्याला म्हणतात। तर ते जे मीठ आहे ते तुम्हाला काउंटरवर ठेवायचं आहे आणि तुम्हाला ते दर आठवड्याला म्हणजे दर शनिवारी तुम्हाला बदलून टाकायचं आहे। रॉक सॉल्ट ज्याला म्हणतो ते काउंटरवर ठेवायचं आहे। कुठलाही दुकानदार असू दे, तुम्ही भाजी विक्रेते असाल तरी तुम्ही तुमच्या समोर ते ठेवू शकता। रिक्षा चालवत असाल तर एखाद्या बरणीमध्ये घालून रिक्षेमध्ये तुम्ही ते हाईड करू शकता। टेम्पो चालवत असाल तरी ठेवू शकता, म्हणजे तुमच्या व्यवसायाला नजर लागणार नाही आणि तुमचा व्यवसाय जो आहे तो वाढत जाईल। दुसरी गोष्ट म्हणजे नजर। आपल्या लहान बाळांना, मुलांना, मोठ्यांना सुद्धा नजर लागते आणि नजर लागली की माणूस कधीतरी भ्रमिष्ठासारखं सुद्धा करतं, आजारी पडतं, अचानक ताप येतो, अचानक डोके दुखू लागतं आणि अशा वेळेस आपल्याला कळत नाही आता करू तर मी नेमकं काय करू। अशा वेळेस औषधं तर घ्याच, औषधांना मी नकार कधीच देत नाही। 3 वेळा मीठ उतरवा, जो कोणी आजारी असेल, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तुम्हाला जसं हवं तसं 3 वेळा उतरवा आणि बेसिनमध्ये पाण्याखाली तो हात धरा आणि धुवून टाका। बघा त्या व्यक्तीमध्ये चांगला फरक पडेल। पुढचा उपाय जो आहे, कामे होत नाहीत म्हणजे टोक ज्याला म्हणतो ना आपण, बांधून ठेवले, कुणीतरी त्यांचं काम बांधून ठेवलंय, काही केलं पुढे जात नाहीये, ग्रोथ होत नाहीये, काम अटकतंय, इथपर्यंत येतंय पण ते आत जात नाहीये असं पण म्हणतो। त्याला म्हणतात की टोक लागणे, कुणाची तरी टोक लागली। अशा वेळेस काय करावं तर हातात मीठ घ्यायचं, या हातामध्ये म्हणजे आता माझा हात तुम्हाला ठीक आहे, या हातामध्ये डाव्या हातामध्ये मीठ घ्यायचं, त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आणि माझी ती सगळी टोक निघून गेली, सगळे बंधन निघून गेलेत, सगळे बाण निघून गेलेत असं तुम्हाला म्हणायचं आहे। आणि तुम्हाला हे पाणी जे आहे ते तुम्हाला
रस्त्यावर किंवा पाण्याखाली सोडून, रस्त्यावर सोडू नका, पाय पडेल, पाण्याखाली सोडून द्या. ओढीनं 7 दिवस करायचे. किती दिवस? 7 दिवस करायचंय. तुमचा चालू बंद व्यवसाय चांगला चालू लागेल. आजारपण, घरामध्ये जर कोणी आजारपण आहे, बेड म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना बेडवरच आहे, त्या व्यक्तीमध्ये काहीच फरक पडत नाही. औषधे तर घेतच आहात पण इफेक्ट करत नाहीये. अशा माणसाच्या डोक्यापाशी तुम्हाला मीठ ठेवायचं आहे. कोणतंही मीठ ठेवा, जे तुमच्याकडे असेल ते काचेच्या बाउलमध्ये मीठ ठेवा. रोज ते पाण्यात टाका, पाण्यात टाकून द्या नळाखाली, आणि रोज दुसरं ठेवा, रोज रात्री बदला. असं सलग 40 दिवस करा. औषधांसोबत हा जर उपाय केलात तर त्या आजारी पेशंटमध्ये चांगला फरक तुम्हाला दिसून येईल. बघा, तुमची आई, तुमचे वडील तर तुमच्यासमोर तडपतायत, बेड रेस्टवर आहेत, त्यांना उठता येत नाहीये, बसता येत नाहीये, त्यांचं सगळं जागेवर आहे. अशा वेळेस आपल्याला काहीतरी त्यांच्यासाठी करावं वाटतं. आपण हजारोना लाखोना औषधं आणतो तरीही फरक पडत नाही. अशा वेळेस त्यांचा शनी खराब झालाय का, त्यांचा राहू खराब झालाय का, हे बघणं पण गरजेचं असतं. अशा वेळेस तुम्ही हा जर उपाय करून बघितलात तर तुम्हाला ती औषधं जी आहेत ती त्या व्यक्तीवर इफेक्ट करू लागतात, आणि तुमची जी ती व्यक्ती आहे ती बऱ्यापैकी चांगली व्हायला मदत होते. किमान उठून स्वतःची कामे करण्यात तरी ती नीट होते. आता पुढची गोष्ट आहे ती सुद्धा आहे किचन मधली, ती म्हणजे हळद. हळद कुठली हळद घ्यायची तर पिवळी हळद घ्यायची. एक असते काळी, एक असते पिवळी. काळी वेगळ्या गोष्टींमध्ये वापरली जाते, पिवळी आपल्या स्वयंपाकामध्ये वापरली जाते. तर पिवळी हळद तुम्हाला घ्यायची आहे. आता पिवळ्या हळदीचा काय उपाय करायचा आहे? तुमची मुलं अभ्यासाला बसली आहेत, अभ्यासात लक्ष नाहीये किंवा अभ्यास लक्षात येत नाहीये, मुलं ज्या टेबलावर अभ्यास करतात त्या टेबलावर पिवळ्या रंगाचा काचेच्या बाउलमध्ये पिवळ्या रंगाची हळद भरायची, हळदकुंड नाही, हळद भरायची आणि ती झाकून ठेवायची. जेव्हा मुलगा अभ्यासाला बसेल तेव्हा ती ओपन ठेवायची, त्याचा अभ्यास झाला की ती झाकून ठेवायची. असं तुम्हाला करायचं आहे. मधनं हळद बदला. 40 दिवस सलग त्याच्यापाशी हीच हळद ठेवली तरी चालेल, मधनं तुम्ही बदलली तरी चालेल. हा उपाय तुम्हाला सलग 40 दिवस करायचा आहे. त्याचप्रमाणे हळदीचा तिळक जर तुम्ही रोज लावलात, हळदीचा नुसता ओल्या किंवा सुक्या हळदीचा तिळक लावलात तर तुमचा ज्युपिटर ग्रह खूप स्ट्रॉंग होतो. हळदीची एका लाल धाग्यामध्ये हळदीची गाठ म्हणजे हळकुंड तुम्ही सील केलं म्हणजे गाठ मारली आणि ते जर तुम्ही गळ्यात घातलं तरी तुमचा ज्युपिटर स्ट्रॉंग होतो, तुमचा गुरु स्ट्रॉंग होतो आणि तुमच्या आयुष्यामधल्या अनेक अडचणी निघून जाण्यास मदत होते. आता मोहरी तेल सुद्धा खूप उपयोगाचं आहे. मात्र मोहरी तेल एक नकली पण मिळतं बघा, एक साधं आणि एक ओरिजिनल. जर तुम्ही चांगल्या, आता मी कुठल्याच कंपनीचं नाव घेत नाही, पण मोहरी तेल तुम्ही काय करायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं. जर ते घट्ट झालं, पॅराशूट तेलासारखं घट्ट झालं तर ते नकली आहे समजायचं, आणि ते जर पातळच राहिलं तर ते ओरिजिनल आहे असं समजायचं. तुम्हाला काय करायचं आहे, शनीच्या पिढा ज्यांच्या मागे आहे, आता तुम्हाला माहिती आहे आपल्या राशीला शनी आहे, आता आपल्याला 7.5 चालू आहे. अशा लोकांनी काय करायचं, लोखंडी एक वाटी भांड काहीतरी घ्यायचं, त्यात मोहरीचं तेल भरायचं, त्यात तुमचा चेहरा बघायचा आणि ते तेल एखाद्या झाडाखाली ओतून द्यायचं. पिंपळाच्या झाडाखाली होता, कुठल्याही झाडाखाली होता, सलग 40 दिवस. अगदी काही खूप तेल वापरा म्हणत नाही मी, एक बॉटल 40 दिवस जाईल एवढंच. त्या लोखंडी भांड्यात ओतायचं, त्यात तुमचा चेहरा बघायचा आणि ते तेल ओतून द्यायचं. एवढंच करायचं, बाकी काही करायचं नाही. सलग 40 दिवस करायचे. पिरियड असेल तरीही करू शकता, पिरियडचा आणि या उपायाचा काहीही संबंध नाहीये. सलग 40 दिवस करा. शनीमुळे ज्या काही पीडा असतील किंवा शनीमुळे जे काही त्रास असतील ते तुमचे निघून जाण्यास मदत होईल. आता आपले हे पॅराशूट ऑइल जे आपण डोक्याला लावतो म्हणजे खोबरेल तेल, त्या जर ज्यांना झोप येत नाही, ज्यांना झोपेचा खूप त्रास आहे, रोज रात्री तुम्ही सगळं पाणी पिऊन झालं, तुमचा बाथरूमला वगैरे जाऊन झालं, तुमचा फोन बघून झाला, सगळं काही झाल्यानंतर हाताला तेल घ्यायचं थोडंसं आणि पायाला चांगली मालिश करायची, चांगली दोन्ही पायांना मालिश करायची. असेल तर काथ्याची वाटी जी असते ती वापरायची, कास्याची. तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होईल. आता पुढे बघूया, ज्यांना राहू खराब आहे त्यांनी पॅराशूट ऑइल म्हणजे खोबरेल तेल दान करावं. ज्यांचा राहू खराब आहे त्यांनी पॅराशूट ऑइल दान करावं. साखर, शुक्र खराब असेल, 6व्या स्थानी किंवा 6व्या राशीत असेल किंवा मूत्रपिंडाचे कोणतेही विकार असतील तर तुम्ही साखर डोनेट करा, म्हणजे साखर दान करा. 1 किलो 2 किलो. कुणी घेणारं नसेल तर मंदिरात दान करा. किती वेळ करायचं तर प्रत्येक शुक्रवारी, असं करून 12 शुक्रवार करायचं. मंदिरात दान करणार असाल, मध्ये अडचण आली तेवढा एक शुक्रवार थांबून जावा, पण ओळीनं 12 शुक्रवार जर तुम्ही साखर डोनेट केली तर तुम्हाला जर मूत्रपिंडाविषयी काही तक्रारी असतील त्याही निघून जातील, सोबतच तुमचा शुक्र पण चांगला होईल.
कसं आहे, आपल्या किचन मधल्या सगळ्या वस्तू तुम्हाला थोडक्यात सांगते. हिरवा जो मूग असतो तो आपला बुध प्रेझेंट करतो, चणा डाळ आपले गुरु प्रेझेंट करतो, काळे चणे शनीला नीट करतो, तीळ जे असतात काळे ते राहूला आपल्या खराब केलेलं असेल तर नीट करतात, आणि मीठ जे आहे ते शनीला दुरुस्त करतात. लहानांचे जे आजारपण आहे, शनी जर चांगला नसेल, आता मोठी 70-80 वर्षाची वृद्ध व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल नाही बोलत मी, पण 20, 22, 25, 10, 20, 30 अशा वर्षाचे व्यक्ती जेव्हा आजारी पडतात तेव्हा त्यांचा 100% शनी खराब झालेला असतो, तो दुरुस्त करणं गरजेचं असतं. सर्जरी एखादी होती बघा, ऑपरेशन होतं, अबॉर्शन होतं, सी सेक्शन होतं, अशा वेळेस त्या स्त्रीचा किंवा त्या पुरुषाचा केतू ग्रह खराब झालेला असतो. त्याचप्रमाणे ज्या वेळेस डॉक्टर सांगतात की आता या आजारावर काहीही इलाज नाही, अशा वेळेस त्या व्यक्तीच्या कुंडलीतला राहू खराब झालेला असतो. मग असे जे छोटे छोटे उपाय सांगितलेले तुम्हाला ते करून बघा आणि त्यानंतर काय फरक पडतो ते बघा आणि मला फक्त स्वयंपाकघरातले उपाय आहेत, जास्त काहीही तुम्हाला करायचं नाहीये. स्वयंपाकघरातल्या वस्तू घेऊनच तुम्हाला, सॉरी जरा आवाजामुळे डिस्टर्ब झालं, तर मी एवढंच सांगत होते तुम्हाला यामध्ये की आता मी सांगितलं बघा, लहानांचे आजारपण शनी, मग तुम्ही शनीवरचे इलाज करा, घरगुती इलाज करा, सोबत दवाखाना कराच करा. जर सर्जरी, ऑपरेशन, सी सेक्शन तर केतूचे उपाय तुम्हाला करावे लागतील. जर इलाजच नाहीये असे काही जर आजार झाले आहेत तर राहूचे इलाज तुम्ही करून बघा, नक्की फरक पडेल. थोडा मध्ये आवाज ब्रेक झाला म्हणून सगळं पुन्हा सांगितलं. तर आपल्याच किचन मधल्या वस्तू आपल्याला किती साऱ्या उपयोगी पडतात हे तुम्हाला कळलं असेल, आणि हे उपाय सगळे जे आहेत ना हे वैदिक आहेत, त्यातनं तुम्हाला कुठलीही इजा कधीही पोहोचणार नाही. झालं तर तुमचं चांगलंच होणार आहे, याच्यावर विश्वास ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.